आपल्याच पाठीवर बसली का थप्पड? तिनं स्वतःलाच प्रश्न विचारला. तिची स्वतःचीच पाठ दुखत असल्याची जाणीव तिला झाली. आपली पाठ दुखते का आपलं मन दुखतंय? प्रश्नाचं खरं-खुरं उत्तर तिच्या ओठातून अस्पष्टपणे बाहेर पडलं. नंतर सकाळपासूनच्या घटना तिला आठवायला लागल्या. प्रियाच्या वाढदिवसाची तयारी आज सुरू झाली आणि तेव्हापासून ती छोटी आपल्या आसपास वावरायला लागली. नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण गोष्ट एका छोटीची ही शुभदा साने यांची कथा ऐकणार आहोत. रस्ता तसा चालायला अवघड, खाच खळग्यांचा, दगडधोंड्यांचा आणि काट्याकुट्यांचा. त्याच्यावरून चालणारी ती छोटी. तिच्या अंगात मळके कपडे, तुटण्याच्या बेतात असलेल्या पायातल्या चपला आणि विस्कटलेले केस. त्या रस्त्यावरून ती चालत होती. चालतच होती. चालता चालता एका घरापाशी थांबली. ते घर तिला आपलं वाटलं. पण त्या घरानं तिला आपलं म्हटलं का? घराची खिडकी उघडी होती. खिडकीतून ती आत डोकावून बघायला लागली. एका परातीत लालसर रंगाचे तळलेले गुलाबजाम होते. त्यांच्याकडेच ती बघत बसली. काय सुंदर दिसत होते ते. अगं, लक्ष कुठे आहे तुझं? गुलाबजाम तळून झालेत, आता पाकात टाकायला पाहिजेत ना? स्वयंपाकघरात गुलाबजाम तळत बसलेली अनुराधा एकदम भानावर आली. समोर प्रथमेश उभे होते. हसून विचारत होते, लक्ष कुठे आहे तुझं? ती मग पटकन म्हणाली, आता टाकणारच आहे पाकात. आत्ता टाकले म्हणजे त्यांच्यात छान पाक शिरेल संध्याकाळपर्यंत. असं म्हणून अनुराधानं पातेल्यात साखर घेतली आणि पाक करायला ठेवला. तेवढ्यात तिथे प्रिया आली आणि तिच्या गळ्याला मिठी मारत म्हणाली, आई, आज संध्याकाळी मी कुठला ड्रेस घालू? पिंक कलरचा की नेव्ही ब्ल्यू? दोन्ही ड्रेस छानच आहेत. एक बाबांच्या आवडीचा, एक तुझ्या आवडीचा. मला दोन्ही आवडलेत. कुठला घालावा तेच कळत नाही. तू काय कर, संध्याकाळी मैत्रिणी येतील तेव्हा पिंक कलरचा घाल आणि देवाला जाताना नेव्ही ब्ल्यू. प्रथमेशनी प्रश्न सोडवला आणि ते हसत हसत बाहेर निघून गेले. मग प्रियानं परत अनुराधाला विचारलं, आई, तू सांग ना, बाबांनी त्यांचं मत सांगितलं. आमच्या राजकन्येला काय कुठलाही रंग छानच दिसतो. कुठलाही घाल बेटा ड्रेस तू. लाडक्या लेकीला जवळ ओढून घेत अनुराधा म्हणाली आणि तेव्हाच तिचं लक्ष खिडकीकडे गेलं. मघाशी दिसलेली ती छोटी मुलगी आत्ताही तिथेच उभी होती. खिडकीतून आत बघत होती. गुलाबजाम पाकात टाकून झाल्यावर त्यांच्यावर अनुराधानं झाकण ठेवलं आणि ती पलंगावर जरा आडवी झाली. तेवढ्यात प्रथमेश तिथे आले आणि म्हणाले, बाहेरचा हॉल सजवून झाला बरं का? फुगे आणि पताका लावल्या. नंतर थोडं थांबून म्हणाले, तू पण दमलीस, जरा विश्रांती घे. बटाट्याची भाजी आणि पुऱ्या करायला काही वेळ लागणार नाही. हवं तर मी मदत करीन. अहो, तुम्ही कशाला? आपल्या पोळ्यांच्या बाई येणार आहेत की. त्यांना बोलवलंय मी 5 वाजता. आणि काही फार मैत्रिणी नाही आहेत प्रियाच्या. 5-6 जणीच आहेत. होईल सगळं व्यवस्थित. प्रथमेशना खरंच खूप हौस आहे समारंभ साजरे करण्याची. प्रियाच्या वाढदिवसाचे बेत केव्हापासून आखत होते ते. तिच्या आवडीचा एक ड्रेस आपण घेतला. पण मध्यंतरी ते मुंबईला गेले होते तेव्हा अजून एक ड्रेस त्याने आणलाच. अनुराधाच्या मनात असंच येत होतं. हौस शब्दाभोवती तिचं मग मन फिरत राहिलं आणि फिरता फिरता मागे मागे जायला लागलं. पुन्हा आपला तो रस्ता तिला भेडसावायला लागला. काट्याकुट्यांचा, दगडधोंड्यांचा अवघड रस्ता आणि त्या रस्त्यावरून चालणारी ती छोटी. आता तर तिच्या पायात चपलाही नव्हत्या. त्या तुटल्या होत्या
म्हणून तिला त्या घालता आल्या नव्हत्या. अनवाणी पायाने ती चालत होती. खूप चालून तिचे पाय दुखायला लागले. चालता चालता रस्त्यावरचा एक टोकदार दगड तिच्या पायांना टोचला आणि पायातून रक्त यायला लागलं. रस्त्यावर ते सांडायला लागलं. हे असंच सांडलेलं रक्त तिचं मन गोठवून टाकणारं. आई बाबांच्या बरोबर ट्रीपला गेलेली छोटी. मस्त मजेत ट्रीप चालली होती. गाणी म्हणत गप्पा मारत. तिला किंचित झोप यायला लागली होती आणि कळलंच नाही काय झालं ते. जे समोर दिसलं ते भयंकर होतं. आई बाबांचे मृतदेह, सांडलेलं रक्त. ही छोटी तेवढी आश्चर्यकारकरित्या बचावली. तिला फार काही लागलेलं नाही, पण ती काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. केवढा भीषण अपघात! कुणीतरी म्हटलेलं तिनं ऐकलं आणि तिला एकदम ओरडावंसं वाटलं. ती ओरडली जोरात, पण नंतर तिची शुद्धच गेली. शुद्धीवर आली तेव्हा ती काका काकूंच्या घरात होती. पलंगावर झोपली होती. शुद्धीवर आल्या आल्या तिला प्रथम दिसल्या काकूंच्या कपाळावरच्या आठ्या. काकू काकांना म्हणत होत्या, ही तरी कशाला वाचली? जायचं होतं आई वडिलांच्या बरोबर, आमच्यावर उगीच भार. या शब्दाने तिच्या मनाला डागण्या दिल्या, एखाद्या अग्निबाणासारख्या. सगळ्या शब्दांचा अर्थ नीट कळला नाही, पण काकूंच्या भावना तिच्यापर्यंत पोहोचल्या. आणि त्या दिवसानंतर ह्या अशाच उपेक्षेची साथ संगत. कौतुक पाठ फिरवून निघूनच गेलं. केव्हापासून दिसायला लागला तो रस्ता. त्याच्यावर ते दगडधोंडे, काटेकुटे. पायांना ते भयंकर टोचत होते. काटे पायात घुसत होते. तरीही सगळ्या वेदना सहन करत चालणारी ती छोटी म्हणजे, वहिनी, बटाट्याची भाजी आणि पुऱ्या करायच्या आहेत ना? बटाटे उकडले आहेत का? पोळ्यांच्या बाई समोर उभ्या राहून विचारत होत्या. त्यांच्या शब्दांनी हलवलं आणि अनुराधा वर्तमानात आली. आज सकाळपासून असं का होतंय? अवघड रस्त्यावरून चालणारी ती छोटी सारखी का दिसते? मनाला हा प्रश्न विचारतच तिनं काकूंना सगळं सामान दिलं. तुम्ही कणिक भिजवा आणि पुऱ्या लाटून द्या, मी तळून घेते. बाईंना असं सांगून ती बटाटे सोलायला लागली. पुऱ्या तेलावर जणू नाचत होत्या. छान फुगत होत्या. फुगलेल्या पुऱ्या बघत असताना अनुराधाला आठवला संजनाचा वाढदिवस. संजना, काका काकूंची लाडकी एकुलती एक लेक. अनुराधा एवढीच होती वयाने. दोघी चुलत बहिणी सारख्याच, फक्त 1 आठवड्याचा फरक. पण दरवर्षी संजनाचा वाढदिवस दणक्यात साजरा व्हायचा. काय करू आणि किती करू असं होऊन जायचं. काकू अशाच पुऱ्या करायच्या. पुऱ्यांबरोबर कधी श्रीखंड, कधी बासुंदी, कधी गुलाबजाम. संजना नवे कपडे घालून सगळीकडे मिरवत असायची. तिच्याकडे मैत्रिणी यायच्या. केक कापला जायचा. कौतुकासाठी हपापलेले 2 डोळे स्थिर नजरेनं तो सोहळा बघत असायचे. काकू, मला पण नवीन ड्रेस घालायचाय. माझा कधी करायचा वाढदिवस? ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे काकूनी पाठीत मारलेला जोरदार धपाटा. कळलं कधी करायचा वाढदिवस ते? त्यांच्या तोंडून बाहेर पडलेले ते रागीट शब्द. त्यानंतर तो प्रश्न कधीच विचारला गेला नव्हता. पण तिला नेहमी वाटायचं, आपल्यात आणि संजनामध्ये फक्त 8 दिवसांचंच अंतर आहे. पण त्या 8 दिवसांनी आपल्यापासून इतकं सगळं कसं हिरावून घेतलं? जसं वय वाढलं तसं ह्या प्रश्नाचं उत्तर तिला मिळालं. वहिनी, जाऊ का मी? पुरी भाजी झाली. बाई जाण्याच्या तयारीत पदराला हात पुसत उभ्या होत्या. हो, आता जा, पण तुमची सगळी कामं आवरली की सावकाश या डिश घ्यायला. तोपर्यंत प्रियाच्या मैत्रिणीही येऊन जातील. असं म्हणून अनुराधानं त्यांना निरोप दिला आणि ती स्वतःचं आवरायला लागली. लाल साडी,
लाल ब्लाऊज, केसात लाल गुलाब, एकदम परफेक्ट मॅचिंग झालं. छान दिसतेस. हे कोण बोललं? काही वर्षांपूर्वी, म्हणजे साधारण 16 वर्षांपूर्वी प्रथमेशच असं म्हणाले होते. प्रथमेश काकांच्या ओळखीचे. त्यांच्या मित्राचा मुलगा नेहमी घरी यायचा. एके दिवशी घरी येऊन म्हणाले, काका, मला तुमच्या पुतणीशी अनुराधाशी लग्न करायचंय. त्यांचं बोलणं अनुराधाच्या कानावर पडलं आणि त्या अवघड काटेरी मार्गाला जणू वेगळंच वळण मिळालं. वाट संपता संपेना, कुणी वाटेत भेटेना, हे गाणं अनुराधाला स्वतःचं गाणं वाटायचं. पण आता मात्र त्यातली दुसरी ओळ बदलल्याची जाणीव तिला झाली. पहिल्या ओळीत जरी सत्य असलं तरी कुणी वाटेत भेटेना या दुसऱ्या ओळीपेक्षा वेगळी ओळ तिच्या जीवनाच्या कागदावर उमटलेली तिला दिसली. कारण प्रथमेश भेटले. त्यांचा आश्वासक खंबीर हात, उत्तम शिक्षण, उत्तम नोकरी, उत्तम व्यक्तिमत्वाचे प्रथमेश, त्यांच्यात कमी काहीच नव्हतं. त्यांनी सुखाचा हिंदोळा बांधला तिच्यासाठी. त्या झुल्यावर झुलताना त्या छोटीचा किंचित विसरच पडला. अनुराधाच्या काका काकूंना अर्थातच हे मान्य नव्हतं. त्यांचा ठाम नकार होता या गोष्टीला. त्यांच्या संजनासाठी प्रथमेशना ते विचारणार होते. तसं विचारलंही त्यांना, पण प्रथमेश आपल्या निर्णयाला चिकटून राहिले. प्रतिकूल परिस्थितीशी 2 हात करून स्वतःचं शिक्षण व्यवस्थित पूर्ण करणाऱ्या लोभस अनुराधाला त्यांनी संजनापेक्षा जास्त मार्क दिले. अगं, झालं का तुझं? ये ना बाहेर, हॉल कसा सजवलाय ते बघ तरी, असं म्हणत प्रथमेश आत आले. ती मग लगबगीनं बाहेर गेली. नवऱ्याचं कौतुक करायलाच पाहिजे. तेवढ्यात प्रिया तिथे आली. तिच्या अंगात गुलाबी ड्रेस. ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केसांना वेगळाच कट देऊन ती आली होती. हलकासा मेकअपही केला होता तिने. आई, कशी दिसते मी? केसांवरून हात फिरवत तिनं विचारलं. ही आमची राजकन्या, ही छानच दिसणार, प्रियाच्या प्रश्नाचं उत्तर देत अनुराधा म्हणाली. तेव्हा कोपऱ्यात कुणीतरी उभं असल्याचं तिला जाणवलं. एक एक करून प्रियाच्या मैत्रिणी आल्या. त्यांच्या हसण्या खिदळण्यानं हॉल भरून गेला. प्रथमेशनी ऑर्डर केलेला केकही तिथे येऊन पोहोचला. छान सजवलेल्या टेबलावर तो ठेवला गेला. त्याच्या भोवती मेणबत्त्या. प्रियानं केक कापला. मेणबत्त्या विझवल्या. सगळ्या मैत्रिणींनी टाळ्यांच्या गजरात तिला शुभेच्छा दिल्या. रंगीत कागदात गुंडाळलेल्या छान छान भेटवस्तूंनी टेबल भरून गेलं. एवढ्या सगळ्या गोंगाटात सुद्धा बाकी कुणाला ऐकू न येणारा तो अस्पष्ट असा आवाज अनुराधापर्यंत येऊन धडकत होता. माझा कधी करायचा वाढदिवस? डिशेस भरल्या गेल्या. गुलाबजाम, पुऱ्या, बटाट्याची भाजी आणि केक. बेत मस्त आहे हा, छान झालंय सगळं, असं म्हणत मैत्रिणी पदार्थांचा आस्वाद घेत होत्या. त्या गेल्यानंतर प्रिया म्हणाली, आजचा कार्यक्रम चांगला झाला, आता प्रेझेंट्स बघूया. आणि एक एक प्रेझेंट ती दाखवायला लागली. हे स्नेहानं दिलं, हे नेहानं, हे ड्रेस मटेरियल रीमाचं, छान आहे ना? रीमाचा चॉईस चांगलाच आहे. तेवढ्यात कोपऱ्यातल्या एका बॉक्सकडे हात करून प्रथमेश म्हणाला, ते कुणी दिलं ग? प्रथमेश, प्रिया आणि अनुराधा तिघही प्रेझेंट्स बघण्यात दंग होते. अनुराधा नुसतं वर वर दाखवत होती उत्सुकता आहे असं, पण खरं तर तिचं सगळं लक्ष कोपऱ्यात उभ्या असलेल्या त्या छोटीकडे होतं. तिच्या डोळ्यातले ते भाव त्यांच्याकडे होते. आई, हा बघ, पेन बॉलपेनचा सेट, प्रिया म्हणाली. त्या छोटीचे ओठ हलले, काहीतरी सांगण्यासाठी. इतकं महाग पेन मी कधीच वापरलं नाही असं तर तिला म्हणायचं नसेल. आणि हे असे छान कपडेही मला कधी घालायला मिळाले नाहीत.
पुढे तिला असंही म्हणायचं असेल का? अनुराधानं बघितलं, छोटीच्या अंगावर अजूनही मळके फाटके कपडेच होते. आई, अगं हे बघ ना, किती छान प्रेझेंट. प्रियानं तिला हलवलं आणि ती भानावर आली. तिला त्या छोटीचा रागच आला. सकाळी गुलाबजाम तळायला लागल्यापासून ही इथे लुडबुड करते. कुणी सांगितलं होतं यायला? आणि वाढदिवसाचा सगळा समारंभ चालू असताना ही कोपऱ्यात उभी होती. विचित्र नजरेनं सगळं बघत होती. कुणी सांगितलं होतं असं बघायला? यायचंच काही कारण नव्हतं आज इथे. अनुराधा असं खूप बडबडली आणि त्या छोटीला एक जोरदार फटका मारण्यासाठी तिनं हात उचलला. पण छोटी तिथे कुठे नव्हतीच. आपल्याच पाठीवर बसली का थप्पड? तिनं स्वतःलाच प्रश्न विचारला. तिची स्वतःचीच पाठ दुखत असल्याची जाणीव तिला झाली. आपली पाठ दुखते का आपलं मन दुखतंय? प्रश्नाचं खरं खुरं उत्तर तिच्या ओठातून अस्पष्टपणे बाहेर पडलं. नंतर सकाळपासूनच्या घटना तिला आठवायला लागल्या. प्रियाच्या वाढदिवसाची तयारी आज सुरू झाली आणि तेव्हापासून ती छोटी आपल्या आसपास वावरायला लागली. आधी ती खिडकी बाहेर होती. तिथून आत बघत होती. नंतर मात्र तिनं घरातच ठाण मांडलं. प्रत्येक गोष्टीकडे, प्रत्येक घटनेकडे तिचं लक्ष, तिची नजर. ती छोटी म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढणारं आपलंच करपलेलं केविलवाणं बालपण. छोटीच्या रूपात आपल्याला ते दिसत होतं आणि शेवटी तो दुष्ट क्षण आलाच. प्रिया दाखवत असलेल्या भेटवस्तू बघताना छोटीच्या नजरेतले ते भाव, तो मत्सर क्षणभर का होईना. म्हणजे आपल्याच मुलीचा आपल्याला हेवा वाटला का? हो, वाटला. आपल्या मनाशी तरी आपल्याला हे कबूल करायलाच पाहिजे. अनुराधा असाच काहीतरी विचार करत बसली होती. प्रथमेश आणि प्रिया केव्हा झोपायला गेले होते. तिच्या मनात मात्र विचारांचं तुफान. त्या दुष्ट क्षणाचा तिला अतिशय राग आला होता, पण ती काहीच करू शकत नव्हती. तो क्षण आला आणि गेला. जाताना एका आईच्या मनावर मोठं ओझं ठेवून गेला. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली शुभदा साने यांची गोष्ट एका छोटीची ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, सबस्क्राईब बटनच्या बाजूला जॉईन बटन आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही माझ्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. जर तुम्ही माझ्या चॅनलचे मेंबर झालात तर तुमच्यासाठी काहीतरी वेगळ्या कथा घेऊन येण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि हो, हाईप करायला सुद्धा अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.